आज आपण अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल असा आंब्याचा शिरा बनवतोय। करायला सोपी अगदी अशी ही रेसिपी आहे। तर इथे 1 वाटी मी हा रवा घेतलेला आहे। आपण उपमा करण्याकरता जो रवा वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे। तर 1 वाटी हा रवा आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला त्या सारख्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचे आणि 1 वाटी पाणी घ्यायचे। आता हे दूध आणि पाणी आपल्याला छान असं ह्याला तापवून घ्यायचं आहे। 1 वाटी रव्याकरता 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। आता हे मी छान असं तापवून घेणार आहे। ते एका साईडला हे तापत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला इथे कढई ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये आपण रवा भाजून घेऊया। तर आता आपण रवा भाजून घेतोय। तर अगोदर सुरुवातीला मी इथे तूप घातलेलं नाहीये, फक्त आपल्याला कोरडा रवाच इथे भाजून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। सुरुवातीला तूप घालायचं नाही। तर इथे पहा ही 2 ते 3 मिनिटं मी हा रवा भाजून घेतला आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर इथे अर्धी वाटी इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे। 1 वाटी रव्याकरता अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। तुपामध्ये छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटं। याचा रंग अगदी बदलायचा नाही, तांबूस होईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा नाही आहे, अगदी हलका असा रवा भाजून घ्यायचा आहे। परत 1 चमचा मी यामध्ये तूप घातलं आणि छान असा आपण रवा हा भाजून घेतोय। रव्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आहे, गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे। तर इथे आपला रवा छान असा भाजून झालेला आहे, मस्त असा सुगंधसुद्धा येतोय। आता यामध्ये चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे। गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे किंचितसं मीठ नक्की घालायचं। तर मीठ घालून एकदा परत सगळं चमच्याने परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण दूध पाणी जे तापवून घेतलेलं आहे ते यामध्ये थोडं थोडं करून असं ओतायचं आहे। एकदम सगळं ओतायचं नाही, नाहीतर याचे शिंतोडे अंगावर उडतात आणि मग चटका लागू शकतो। त्याकरता इथे पहा अशा तऱ्हेने थोडं थोडं आपल्याला हे ओतायचं आहे। हे असं गरम पाणी आणि दूध टाकल्यामुळे छान असा रवा आपला फुलून येतो। चमच्याने एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान असा आपला रवा शिजेल। तर इथे 2 मिनिटं मी हे झाकण ठेवलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा रवा व्यवस्थित असा हा शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी साधारण अर्धी वाटी इतकी साखर घालते। तुम्हाला शिरा जितका गोड हवा आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला आंब्याचा रससुद्धा घालायचा आहे, त्यामुळे साखर घालताना थोडीशी बेताने घालायची। तर साखर अशी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतली। छान असं सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पहा मी एका आंब्याचा रस यामध्ये घालते। 1 हापूस आंबा कापून घेतला, त्याचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचे आणि त्याचा पल्प आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। इथे मी हा 1 हापूस आंबा वापरलेला आहे। छान असं चमच्याने सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। मस्त असा रंग तुम्ही पाहू शकता, किती सुरेख असा रंग आलेला आहे। व्यवस्थित असं सगळं हे परतून घ्यायचं। आता ह्यामध्ये वेलची जायफळ मी घालणार नाही आहे। वेलची जायफळची पूड तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण इथे मला फक्त हा आंब्याचाच स्वाद घ्यायचा आहे त्यामुळे मी यामध्ये वेलची जायफळची पूड घातलेली नाही आहे। 1 चमचा दुधामध्ये केशर काड्या भिजत घातल्या होत्या, त्या यामध्ये घातल्या आहेत, त्यामुळे रंगसुद्धा अजून खुलून येईल आणि छान स्वादसुद्धा येईल। आता राहिलेलं तूप ह्यामध्ये घातलेलं आहे। तर आपण पूर्ण अर्धी वाटी इतकं साजूक तूप यासाठी वापरलेलं आहे। छान असं परत एकदा चमच्याने सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं। सुंदर असा याला रंग आलेला आहे। हे पहा व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटं याला आपल्याला वाफ द्यायची आहे, म्हणजे रवा आपला छान असा खुलून येईल। तर पहा 3 ते 4 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे आणि मस्त असा आपला हा आंब्याचा शिरा तयार झाला आहे। बाजूने छान असं हे तूपसुद्धा सुटलेलं आहे। तर व्यवस्थित सगळं एकदा परत चमच्याने परतून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये मी फक्त काजूचे तुकडे घातलेले आहेत। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही अजूनसुद्धा बदाम पिस्ते घालू शकता।
तर व्यवस्थित असा हा आपला आंब्याचा शिरा तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा शिरा झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।